नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। आपल्या वडिलांच्या जागी वारसा हक्काने नोकरी मिळावी यासाठी गेली 5 वर्षे महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर संबंधित महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली। नोकरी न देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी संगीता बारिये यांनी केली आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले। महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीमध्ये श्याम बारिये हे कामास होते। त्यांनी 5 वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती। घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांची मुलगी संगीता बारिये यांनी त्यांच्या जागी अनुकंप तत्वावर नोकरी मिळावी यासाठी अर्ज केला। प्रारंभी अधिकाऱ्यांनी तुम्हाला नोकरी देता येणार नाही असे सांगून टाळाटाळ केली, मात्र शासनाचा GR दाखवल्यानंतर अधिकाऱ्यांनी कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले। सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही अधिकाऱ्यांनी नोकरी देता येणार असल्याचे सांगितले। अखेर त्यांनी शिवसेना शहर प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्याकडे धाव घेतली। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार निवेदन देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली। अखेर आज पदाधिकाऱ्यांनी बारिये यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत महावितरण विभागाच्या तक्रारींचा पाढाच वाचला। संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून बारिये यांना न्याय द्यावा, अन्यथा त्यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सांगली जिल्ह्याचं महावितरण कार्यालय या ठिकाणी लाडपांगे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारस हक्काने नियुक्ती मिळण्याकामी वडिलाच्या जागी मुलीनं अर्ज केलेला आहे। शासनाचे सर्व धोरण त्यांना समजावून सांगून देखील शासनाचा जो रद्द झालेला GR आहे त्या GRच्या अनुषंगाने तुम्हाला या कार्यालयामध्ये नियुक्ती देता येत नाही असे त्यांनी पत्र दिले। त्यानंतर संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या व शासनाचे सर्व परिपत्रक त्यांना दिले, तरीसुद्धा पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करून स्थानिक कार्यालयाने वरिष्ठ कार्यालय यांनी त्यांना परत तुम्हाला नोकरीत सामावून घेता येत नाही असे दिले। संबंधित अर्जदार मुलगी, वडील वयोवृद्ध निवृत्त कर्मचारी आहे, मुलगी उच्च शिक्षण घेत आहे, मुलगा इयत्ता 9वीत शिकत आहे। कुटुंबाचं पालनपोषण करायची जबाबदारी या माऊलीवर आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी करत आहे की माझ्या हक्काची नोकरी, जे शासनाचं धोरण आहे की वाल्मिकी मेहतर समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठीचं आहे, असं असताना देखील हे पुरुष टाळाटाळ करत या कामामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कुचराई केलेली आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितलं आहे की संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करून शासनाच्या धोरणानुसार या महिलेला याच्या हक्काची नियुक्ती मिळालाच पाहिजे। मी संगीता श्याम बारिये गेल्या 5 वर्षापासून मी नोकरी मिळण्याबाबत अर्ज केला होता। श्याम गबरू बारिये माझे वडील असून त्यांच्या नोकरी मिळण्याबाबत मी अर्ज केला होता, परंतु त्यांनी अर्ज घेतले आणि कागदपत्राची पूर्तता सुरुवात केली। जसं त्यांनी कागदपत्र सांगितल्या त्या पद्धतीनं मी कागदपत्राची पूर्तता केली, तरीसुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही माझ्यावर आणि एकही पत्र पाठवत होते की होत नाही म्हणून। ह्या संदर्भात मी अनेक वेळा त्यांच्यापाशी हात जोडले, सर माझी परिस्थिती नाही आहे, माझे लहान 2 पोरं आहेत सर, आणि तुम्ही जरा माझ्यासाठी हे करा, माझं आशीर्वाद लागेल, माझ्या पोरांचा आशीर्वाद लागेल, माझी परिस्थिती नाही आहे सर। तरी शासनाचा नियमसुद्धा मी त्यांना दिला, ज्या पद्धतीनं त्यांनी मागितल्या त्या पद्धतीनं मी दिला, तरीसुद्धा त्यांनी माझं काही ऐकले नाही आणि मला तेच पत्र त्यांनी परत पाठवून दिलं। तर ह्याबाबत मी अधिकारी साहेबापाशी येऊन आज अर्ज केला आणि त्यांना माझी परिस्थिती सांगितली। आता इथनं पुढं जे अधिकारी सांगतील त्या पद्धतीनं मी हे करील, नाहीतर माझ्या जीवनाचं लास्ट हे करून टाकीन। का की माझी परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की माझे पोरांना सांभाळायचं आत्ता माझ्याकडं ताकद नाही राहिली। तर मी विनंती करते की माझा अधिकारी साहेब माझी विनंती स्वीकारावी आणि काय आहे ते मला उत्तर द्यावं।